आलाला आमचा नेता या ठिकाणी हरपला। या ठिकाणी सर्व घरातली शेतकरी समाजातील तळागाळातली जाण असणारा नेता शेतकरी बांधवांनो तुम्हाला एक सांगतो, आज आपण सोसायटीचं जे 0% कर्जाने जे आपल्याला व्याज दिलं जातं, व्याज घेतलं जात नाही, याचा जनक हा अजितदादा पवार होते। आजही तुम्हाला 7 वर्षापर्यंत मोटरीला वीज बिल मिळत नाही, तुम्हाला विदाऊट वीज बिलाचं आज मोटारीला परमिशन आहे, याचा जर खऱ्या अर्थानं जनक असेल तर आदरणीय अजितदादा पवार साहेब। आज या ठिकाणी आपल्या शिक्षक गरिबीतील लोकांना शिक्षण कसं मिळावं, काय मिळावं याच्या गोष्टी केल्याच असतील, पण वैयक्तिक आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना प्रपंच करून राजकारण करून कसं करायचं हे तर शिकवणारा आदर्श असणारा नेता आमचा अजितदादा असो। ज्यावेळेस आपल्या कुटुंबातील एखादा माणूस जातो, दुःख होतं, येणार आहे, जाणार आहे, परंतु तो माणूस कुटुंबातील किती कर्तृत्ववान आहे, तो गेल्यानंतर त्याच्यामुळे त्या कुटुंबात किती आर्थिक हानी झाली त्याच्यावरून त्याची क्रियाशीलता ठरवली जाते। एखादा माणूस ज्यावेळी करतापुरू जातो, आयुष्यभर त्या कुटुंबाला आर्थिक झळ देऊन जातो, आणि त्या कुटुंब ज्यावेळी आर्थिक झळीमध्ये येतं त्यावेळी त्या माणसाची त्याला आठवण राहते। तसाच आपल्या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख ज्यावेळी शेतकऱ्यांना अन्याय होईल, शेतकरी अडचणीत येईल, त्यावेळी या शेतकऱ्यांना खरंच दादाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी जसं प्रमोद मी या ठिकाणी आलो, आणखी शेत असेल तुम्ही असेल मी तुमच्याशी बोलू शकतो, डायरेक्ट बोलू शकतो आपल्या देशात। तसं सचिन बाबा असेल, तुळशीदाई असेल, डायरेक्ट दादाशी संबंध होतं। 8 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही पुण्याला तिकीट मागायला गेलो, मला कल्पना नव्हती दादाचा आणि सचिन भाऊजी इतके संबंध आहे। आणि मुलाखत चालू झाली आणि दादा ज्यावेळी तुळशीदाईंनी मुलाखत दिली आणि दादा ज्यावेळी भाषणाला आले त्यावेळी दादा व्यासपीठावर म्हणाले, सचिन अरे तुळशीला जर तिकीट दिलं तर घरचा प्रपंच घरच्या भाकरी कोण घालणार, हे वाक्य त्यावेळी दादांचं आहे। आणि म्हणजे पहिल्यापासून राजकारण सोडून तुळशीदाई आणि सचिन भाऊ यांच्या अक्षी निगडीत संबंध आम्ही लय कल्पना आखल्या होत्या, आपण हे करू ते करू काय हरकत नाही। पण मी तुम्हाला एकच उदाहरण देतो, ज्यावेळेस कोंढाणा सहन करण्याची जबाबदारी तानाजी मालुसरेंना दिली आणि तानाजी मालुसरे त्यावेळी धारतीर्थ पडला, आणि पहिली अशी लढाई आहे का सेनापती धारातीर्थ झाल्यानंतर कोंढाणा किल्ला आपण सर केला। आज आपल्यात आपला सेनापती नाहीये, परंतु सर्वांनी जी आपल्या सेनापतीची स्वप्न अधुरी राहिली ती आपली पूर्ण करण्याची जबाबदारी सगळी आपली आहे, आणि तीच खरी दादांना श्रद्धांजली राहील। मी या ठिकाणी आमच्या ताई खरोखर ज्यावेळी ही घटना झाली मी तिथं होतो, अक्षरशः कालपासून दादा आणि म्हणजे भाऊ आणि ताई दिवसभर रडतात। मी सुद्धा काल जाणार नव्हतो तिकडं, भाऊ मला म्हणजे तुझं नियोजन काय, मी म्हणलं मी घरी जाणार, एक ब्लँकेट घेणार, आम्ही भाऊ झोपणार, आज काहीच बोलू नका भाऊने आम्हाला बळ गाडी टाकून नेला, आम्ही संध्याकाळी 9 वाजता काय हरकत नाही, दुःख तर आहेच आहे, परंतु हे महाराष्ट्राला असं एक नेतृत्व पुन्हा कधी मिळणार नाही, अशा ह्या कर्तृत्वान दादाला मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो।